नमस्कार सर्वांना. खूप दिवसातून ब्लॉग बनवत आहे कारण प्रेग्नेन्सीमुळे सर्व गोष्टी शक्य होत नाहीत. खूप दिवसानंतर आज बाहेर जाणार होतो, तर चला म्हटलं की ब्लॉग बनवूया कारण मदतीला विशालही असतात सोबत. आज आम्ही कोणासाठी काय काय शॉपिंग केली किंवा फॅमिलीमधील जे संभाषण असतं ते खूप मजेशीर वाटतं. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघाच, पूर्ण व्हिडिओ बघा आणि कॉमेंट्समध्ये सांगा की व्हिडिओ कसा वाटला. आणि जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. कुठे चालला वेदांश? कुठे? आज आम्ही मॉलमध्ये आलो आहे आणि मॉलच्या एंट्रन्सलाच लहान बाळांच्या गाड्या असतात खेळायला. तर प्रत्येक वेळेस येईल त्या वेळेस आम्ही वेदांशला गाडीमध्ये बसवूनच नंतर काय असेल ते शॉपिंग करायला जातो. आणि तो पण खूप त्याला भारी वाटतं म्हणजे गाडी खेळायला. त्याला रिमोटवरची गाडी आहे ती, पण त्याला वाटतं की मी स्वतःच चालवायला लागलो आहे. हो ना? हो मग अजून द्यायची का? वेदा वेदांश बाय बाय वेदांश. गाडी खेळून झाली, आता त्याची एक्सप्रेशन देतो. एवढा लवकर कशी काय झाली? तर आता आम्ही आतमध्ये चाललो आहे. आतमध्ये जाऊन पूर्ण फिरून काय काय पसंत पडते ते घेणार. बॅग धरा. काय घ्यायचं वेदांश? मिकी माऊस. हा, एक काय दोन. घ्यायचं बघ वेदांशला. शर्ट कोणता घ्यायचा बघ, कोणता आवडतंय सांग. ठीक आहे. जाऊ नकोस रे, या इकडं. हे ना उधर सेम है क्या? सेम अलग चेंज होता है. किती? 20 तेवढे आहेत तिथं लास्ट आपण तिकडं 20 वॉच हां चांगलं घालून बघा अजून. सेम साईज आहे ना? सेम आहे ना साईज? सेम असू दे मग, घ्या टाका ह्याच्यात. इथून बाहेर येताना आम्ही वेदांसाठी पण शॉपिंग केलेली आहे भरपूर. त्याला कपडे घेतलेत, पण तिथले लोक बोलले की आम्हाला तुम्ही व्हिडिओ बनवू नाही शकत आहे, त्यामुळं मी तुम्हाला नाही दाखवू शकत ते. चल अरे कुठे तू घुसा लागलायस वेद? कुठेतरी जातोय. इथे शर्ट छान आहे, ते शर्ट छान आहे. बाळा इकडे ये.
घालायचं नाही. घेतलाय ना आता, एक शर्ट घेतला, शूज घेतलं, बास झालं. 4 ड्रेस घेतले, मी काय बोललो होतो तुला, माझ्या एका शर्टवर तुम्हाला पुढे आहे का आणि 4 शर्ट घेणार आहे मी पण 4 आणि प्लस 5 करणार आहे पुढे जायचं. बरं असं द्या, चला. पैसे कोण देणार आहे, तू देणार आहे म्हटल्यानंतर पैसे तुम्ही देणार आहे, पण सगळं माझंच आहे, माहिती आहे का? ये चल, पप्पाला शॉपिंग करायची. चल, शॉपिंग करायची. अय कुठे चाललंय? तसं नाही ओढायचं, इथं थांबायचं. ये पप्पा येईपर्यंत वाट बघायची. बघा कुठला चांगला दिसेल. अरे कुठे चाललास हे बघा, पूर्ण शॉपिंग होईपर्यंत आमच्या दोघांचा लपाछपीचा डाव चालू होता. खूप मज्जा तरी येत होती, पण कंटाळ पण तेवढाच आला होता. पण ह्याला खूप मज्जा येत होती. याच्याकडे लक्ष देत देत मध्ये विशाल पण बोलवत होते, कारण ते शर्ट ट्राय करून बघत होते कसे दिसत आहेत किंवा फिट बसत आहेत का नाही याच्यासाठी. तर हा शर्ट तर खूप चांगला होता, पण त्यांना हातामध्ये लूज होत होता, त्यामुळे ते चेंज करून घ्यायला सांगितलं. घ्यायला लागते यावरती बाळा. किती झालं बे? 997. बघू, थांब काढून दे. चला आता वेदांशला गेम खेळून जाऊया आपण. घे व्हिडिओ काढा. आहे ना, चालू आहे ना व्हिडिओ, चालू आहे ना. या चला. अरे बाबा या घेऊया. बा गेम्स खेळायचा. वेदांश, वेदू, गेम्स खेळायचं. खाल्लं का जॉगी? खाल्लं का जॉगी? चला. झाला तर चांगलं चॉकलेट. ए नको चला. नको वेदांश. बुधी बाबा आहे बघतो तिकडं. चल. झालं. पकड पप्पाला. नाही तर गेम खेळायचं ना. खेळणार तू? खेळणार? नको हे चला. कुठं बसणार गेम बघूया. भारी आहे ना? हा पाहिजे. घेऊ का? हा बघा ना. तो ब्लॅक कलरचा ड्रेस मला खूप आवडला होता, पण विशाल माझ्या तब्येतीवरून मला टोमणे मारत होते. प्रेग्नेन्सीमुळे होतं वजन इकडे तिकडे थोडंफार, पण नक्कीच मी कमी करून दाखवेन आणि तो तसाच ड्रेस घेऊन दाखवेन. असं आमचं डिस्कशन चालू होतं. दमलाय का? माझं पाय दुखायला लागल्यात. वेदांश दमला तू? दमला? काय दमला तू? खोटं बोलतोस का? काहीच केलं नाही. सगळी शॉपिंग झाली आमची. तर काय काय घेतलेलं मी दाखवू नाही शकली, कारण ते लोक बोलले होते की कॅमेरा बंद करा म्हणून. तर भीती नाही. गर्दी असेल नाही तर ह्या वेळेस मॉलमध्ये गर्दी नव्हती आहे ना? गर्दी नव्हती म्हणजे आपण लवकर आलो नव्हतो पाहिजे. गर्दी नाही इथं बघ.
ना शेवपुरी काय आहे? सुकापुरी एक आणि शेवपुरी